नागरिकांच्या सूचनेस अधीन राहून पाणी योजनेचे काम करा. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार बदला. जलकुंभ पुन्हा बांधा. मुख्य पाईपलाईन सरळ रेषेत करा. शिरोळ पालिकेच्या बैठकीत नागरिकांची एकमुखी मागणी. शिरोळ शहरासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान अंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत नागरिकांनी सुचवलेल्या सूचनेस व हरकतीस अधीन राहून ठेकेदाराने काम करावे अशी एकमुखी मागणी पालिकेच्या बैठकीत करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने तहसील कार्यालयानजीकची पाण्याची टाकी पुन्हा बांधणे, मुख्य पाईपलाईन सरळ रेषेत पूर्ण करणे, योजनेचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार बदलणे, पाईपलाईनसाठी दर्जेदार पाईप्स वापरणे, योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेने कर्ज न काढणे यासह अनेक सूचना नागरिकांनी मांडल्या. या संदर्भात निर्णय देण्यासाठी 2 दिवसांचा अवधी मिळावा अशी मागणी पाणी योजना ठेकेदाराकडून करण्यात आली आहे. अमृत पाणी योजनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सामूहिक निर्णय घेण्यासाठी शिरोळ पालिकेत आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नागरिकांनी पाणी योजनेच्या अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. या बैठकीत शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी पाणी योजनेसंदर्भात झालेल्या कामाचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या निर्देशाची माहिती देत नागरिकांच्या हरकतीचा विचार करून पाणी योजना पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहे. ही योजना करत असताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक नागरिकाची मतं जाणून घेतली जातील. या योजनेत 1 रुपयाचाही भ्रष्टाचार होणार नाही. योजना पूर्ण करण्यासाठी नगरपालिका कोणत्याही प्रकारचे कर्ज काढणार नाही असे सांगून पाणी योजनेबाबत नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना मांडाव्यात असे आवाहन केले. यावेळी माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, माजी सरपंच गजानन संकपाळ, बीजी माने यादव, आघाडीचे प्रवक्ते राहुल यादव, माजी नगरसेवक पंडित काळे, आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे, आनंदराव माने देशमुख, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अजय पाटील, नगरसेवक दीपक भाट, सचिन शिंदे, विजय आर्गे, धनाजी पाटील नर्देकर, प्रकाश माळी, सामाजिक कार्यकर्ते शहाजी गावडे, कृष्णात देशमुख, भूषण गंगावणे यांच्यासह नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती मांडल्या. यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, सर्व नगरसेवक नगरसेविका, पाणी योजनेचे ठेकेदार, पालिकेचे अधिकारी, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे यांनी स्वागत केले. दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी आभार मानले. SK न्यूज सुरेश कांबळे, शिरोळ.